नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या जीवन एक रंगमंच या चॅनलवर. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला आतून हलवून टाकेल. तुमच्या अंगावर शहारे आले नाही तर बोला. व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत तुमची एनर्जी 10% वाढली नाही तर मग बोला. मोठ्यात मोठा प्रॉब्लेम छोटा वाटू लागेल आणि छोट्यात छोटी आशा मोठी वाटू लागेल. तर सुरू करूया आजची गोष्ट. सर्वात आधी या बुटांकडे बघा. हे बूट घालून कुणी फुटबॉल खेळू शकतं का? अरे, यांना घालून कुणी चालूही शकत नाही. पण एका माणसाने असे बूट घालून फुटबॉल विश्वात इतिहास रचला आहे. फाटलेले बूट घालून तो फुटबॉल खेळला आणि आज तो जगातल्या बेस्ट फुटबॉलर मधील एक आहे. त्याचं नाव आहे सादियो माने. त्याला फुटबॉल जगातील विराट कोहली असं देखील म्हटलं जातं. परंतु त्याचे बालपण आणि त्याचा संघर्ष ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही की कुणी आपल्या स्वप्नांबद्दल, आपल्या कामाबद्दल एवढं पॅशनेट कसं असू शकतो. तो आपल्या कामावर एवढं प्रेम कसं करू शकतो. आफ्रिकेच्या सॅनिकल देशाच्या छोट्याशा गावातला आहे सादियो माने. असं गाव जिथे कोणत्याही सुखसुविधा नाहीत, जे जगापासून खूप मागे आहे. अशा गावातले मुलं आयुष्यात काय करू शकता. सादियो माने अशा परिवारातील होते की ज्यांच्याकडे एक वेळचं व्यवस्थित जेवायलाही पैसे नसायचे. इतकी वाईट परिस्थिती होती की कधी कधी तर माती खाऊन त्यांनी स्वतःची भूक भागविली आहे. जरा विचार करून बघा मित्रांनो, कुणी एवढं मजबूर असू शकतं की ज्याला माती खाऊन स्वतःची भूक मिटवावी लागेल. आणि अशा मुलाचं फ्युचर काय असू शकेल. या मुलाला फुटबॉल स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त प्रिय होता. परंतु एवढ्या गरीब मुलाला कोण पुढे आणू शकत होतं? कोणी सपोर्ट केला असता त्याला आणि कुणी ट्रेनिंग दिलं असतं? सादियो मानेने स्वतःचा गॉडफादर बनविले आणि निश्चय केला की आज ही वेळ माझी नाही, परंतु माझी ही वेळ येईल आणि मीच आणेल ती वेळ. एक दिवस माझं गाव नाही, माझा देश नाही, तर संपूर्ण जग मला माझ्या नावाने ओळखेल. विचार करा मित्रांनो, आपण कल्पनाही करू शकत नाही की जेव्हा माणसाच्या फेवरमध्ये काहीच नसतं, सर्वत्र अंधकार असतो, अशा वेळी असा विचार मनात आणायला किती मोठी हिंमत हवी असते. त्या मुलाने स्वतःलाच ट्रेन करणं सुरू केलं होतं. ठोकर खात खात तो फुटबॉल शिकला आणि जेव्हा तो 12 वर्षाचा झाला तेव्हा त्याला कळलं की देशाच्या राजधानीमध्ये फुटबॉलचे ट्रायल होत आहेत. त्यालाही तिथे जायचं होतं. ते ट्रायल त्यालाही द्यायचे होते. परंतु त्याच्याकडे एवढेही पैसे नव्हते की तो तिथपर्यंत प्रवास करू शकेल. बघा मित्रांनो, परिस्थिती एकानंतर एक थापड मारायला लागली तर अशा वेळी काय करावं. परंतु हा मुलगा स्वतःच्या जिद्दीसोबत आणि परिस्थितीसोबत भिडला होता. 12 वर्षाचा हा मुलगा 160 किलोमीटर धावत त्या शहरात पोहोचला ट्रायल देण्यासाठी, कारण त्याला फुटबॉलमध्ये पुढे जायचं होतं. किती पॅशनेट होता तो. आपण आहोत का आपल्या कामाबद्दल एवढं पॅशनेट? चला तर मग मित्रांनो, पुढे सुरू करूया. जेव्हा तो मुलगा तिथे पोहोचला तेव्हा त्याच्यावर सगळे हसले, त्याची मजाक उडवली, कारण त्याची अवस्था तशी झाली होती. त्याची पॅन्ट फाटली होती, त्याचे बूट फाटले होते, त्याचे डोळे गच्च भरलेले होते आणि ते डोळे म्हणत होते की एक संधी पाहिजे, फक्त एक संधी. आज माझ्यावर हसायचंय तेवढं हसा, परंतु उद्या माझाच असेल. कोच त्याला म्हणाले, तू कसा फुटबॉल खेळशील, तुझे तर बूट फाटले आहे. जरा आसपास नजर फिरवून बघ, सगळे कसे तयार होऊन आले आहेत. त्यावर तो मुलगा म्हणाला, सर फक्त 5 मिनिट द्या, तुम्हाला लक्षात येईल की कोण खरंच तयार होऊन आला आहे. फक्त 5 मिनिट सर. कोचने त्याचे म्हणणे मान्य केले. गेम सुरू झाला आणि त्याने 5 मिनिट पूर्ण व्हायच्या आधीच कोचला विश्वास दिला की तो खरंच स्वतःच्या आयुष्यापेक्षाही जास्त फुटबॉलवर प्रेम करत होता. कोच त्याला म्हणाले की फुटबॉलसाठीचा हा तुझा जुनून आहे, ही तुझी जिद्द आहे, ही जर तुझ्यामध्ये कायम राहिली तर एक दिवस हे जग मला तुझ्या नावाने ओळखेल. माने खूप आनंदी झाला होता.
त्याच्या आयुष्यात आता सगळं चांगलं होणार होतं. त्याला घरी जायचं होतं. घरी जाऊन त्याच्या वडिलांना सगळं सांगायचं होतं की त्यांचा मुलगा आता सक्सेसच्या रस्त्यावर चालत आहे, यशाच्या रस्त्यावर वाट धरली आहे, आता सगळं ठीक होणार. त्याचे वडील ती व्यक्ती होते ज्यांनी नेहमीच या मुलाला सपोर्ट केला होता, त्याला मोटिवेट केलं होतं, त्याला नेहमी असं सांगितलं होतं की तू हे करू शकतोस. परंतु 12 वर्षाचा सादिओ माने जेव्हा आपल्या घरी पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्याच्या पायाखालची जमीन हलली होती. हे ऐकून की त्याच्या वडिलांना अटॅक आला होता आणि आसपास कुठले डॉक्टर नव्हते, कुठलं हॉस्पिटल नव्हतं, ना पैसे होते की त्यांना ते कुठे घेऊन जाऊ शकत होते. केवळ हॉस्पिटल आणि पैशांच्या अभावामुळे सादिओ मानेच्या वडिलांचे हार्ट अटॅकने निधन झाले होते. काय फील करत असेल तो 12 वर्षाचा मुलगा आपल्या नशिबाबद्दल, आपल्या परिस्थितीबद्दल. आपल्या वडिलांशिवाय हा मुलगा अपूर्ण असा झाला होता. कुणाजवळ जाऊन रडावं, कुणाला आपली परिस्थिती सांगावी हे त्याला कळतच नव्हतं. परंतु त्याने स्वतःच्या अश्रूंना पुसलं आणि पुन्हा दिवस रात्र मेहनत करणं सुरू केलं. आणि यावेळी त्याची जिद्द एवढी झाली होती की या जगामध्ये त्याला थांबवू शकेल अशी कुठलीच ताकद राहिली नव्हती. त्याचा गेम पाहून फ्रान्सच्या एका खूप मोठ्या क्लबने त्याला सिलेक्ट केलं आणि मग काय, आता त्याची वेळ सुरू झाली होती. त्याचं टॅलेंट पॉलिश होत राहिलं आणि त्याच्या टॅलेंटने तो जगाला आश्चर्यचकित करत राहिला. जो त्याला बघत होता तो प्रत्येक जण म्हणायचा की हा प्लेयर आमच्या टीम मध्ये असायला हवा होता. काहीच वेळात सादिओ माने यांनी ऑस्ट्रिया आणि त्यानंतर इंग्लंडचा प्रवास पूर्ण केला. त्यांनी आता जगातील सर्वात मोठी फुटबॉल लीग खेळणं सुरू केलं होतं. पहिले त्यांनी साउथम्प्टन साठी खेळणं सुरू केलं. त्यासाठी त्यांना मागितली ती रक्कम दिली गेली. साउथम्प्टन सोबत खेळताना त्यांनी 2 मिनिटे आणि 56 सेकंदामध्ये बॅक टू बॅक 3 गोल केले आणि हॅट्रिकचा एक नवीन रेकॉर्ड बनविला जो आजपर्यंत कुणी तोडू शकला नाही. आणि आज सादिओ माने जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल क्लब म्हणजेच लिव्हरपूल साठी खेळताना दिसतात. खूप सारे रेकॉर्ड, खूप सारी वाहवाई, टाळ्या यांची कुठे गिनतीच नाहीये. आज सादिओ मानेने शेवटी अशक्याला शक्य करून दाखविलं. जे म्हटलं होतं त्यांनी, एक दिवस हे जग मला माझ्या नावाने ओळखेल, आज खरंच संपूर्ण जग त्यांना त्यांच्या नावाने ओळखतं. आणि हो, त्या कोचलाही त्यांच्याच नावाने ओळखलं जातं ज्यांनी सादिओ मानेला ट्रायलसाठी ते 5 मिनिट दिले होते, ती संधी दिली होती. परंतु एवढं मोठं यश असूनही अशा काही गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करून ठेवतील. सादिओ मानेने जे कष्ट सहन केले, जे अश्रू गाळले, त्यांची अशी इच्छा होती की कुठल्याच मुलाने तसा त्रास सहन करू नये. मागच्या काही वर्षात त्यांनी आपल्या गावामध्ये शाळा, हॉस्पिटल, पाणी, रस्ता, वीज या बेसिक फॅसिलिटीज तयार केल्या होत्या. त्यासाठी त्यांनी $2,70,000 दान केले आहेत. जे मुलं फुटबॉल खेळू इच्छितात त्यांना ते फ्री किट देतात. फक्त एवढंच नाही तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला $70 ते आपल्याकडून देतात. सादिओ मानेची सर्वात खास गोष्ट जी सर्वांना आश्चर्यचकित करून सोडते ती म्हणजे करोडो रुपये कमावल्यानंतरही ते अजूनही तुटलेला iPhone 7 यूज करतात. त्यांचं म्हणणं आहे की मला 10 फरारी, 20 हिऱ्यांच्या घड्याळी किंवा चार्टर्ड प्लेन का हवंय? या महागड्या गोष्टी माझ्यासाठी किंवा जगासाठी काय करतील? मी शाळा, स्टेडियम, गरिबांसाठी कपडे, बूट, जेवण हे सगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. मी शिक्षण नाही घेऊ शकलो कारण माझ्याकडे त्यावेळी त्या गोष्टी नव्हत्या. खूप साऱ्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या. फक्त एका फुटबॉलमुळे मी हे सगळं काही कमवू शकलो आणि म्हणूनच मला लोकांची मदत करायची आहे आणि मी पुढेही ती करतच राहणार. तर मित्रांनो, ही होती एका महान फुटबॉलरची गोष्ट ज्याने जमिनीपासून ते आकाशापर्यंतचा प्रवास केला आणि तरीही त्याचे पाय आजही जमिनीशी जुळलेले आहेत. तर काय शिकलात या गोष्टीतून? मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.
युजफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन मोटिवेशनल स्टोरीज सोबत. तोपर्यंत पाहत रहा जीवन एक रंगमंच.